आणि त्याच फास्ट रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर बघा, आज बनवणार आहोत आपण उरलेल्या लोणच्याचे पराठे। तर आपण काय करतो की जे मागच्या वर्षीचं जे लोणचं वगैरे असते आणि आपण बरण्यामध्ये खूप सारा ना मसाला साठलेला असतो, तर तो मसाला वाया न घालवता आपण ना त्याचे छान पराठे करू शकतो। आता यावर्षी मी ना या गंजामध्ये लोणचं घातलेलं होतं। तर बघा, याला खूप मसाला लागलेला आहे आणि मागच्या वर्षीचा पण मसाला उरलेला आहे। तर आता बघा पराठे करते आहे। तर या पराठ्यासाठी ना आपण गव्हाचं पीठ घेते आहे मी। बेसन घालते आहे। तुमच्याकडे जेवढे पण पीठ असेल ना, तांदळाचं पीठ वगैरे, तर ते घाला। आणि ज्वारीचं पीठ घालते आहे। आपण असं वेगवेगळ्या प्रकारची ही पीठं घेतली ना तर छान चव येते याला। आणि आता तीळ वगैरे, तीळ घालून घेते आहे याच्यात। मीठ तसं मीठ कमीच घालते आहे, कारण लोणच्यात पण मीठ आहे। आणि ओवा घालून घेते आहे। ओवा घालून घेते आहे। आणि हा बघा, लोणच्याचा हा मागच्या वर्षीचा मसाला आहे। तर हा मसाला ना वायाच जातो। हा लोणच्याचा मागच्या वर्षीचा मसाला आहे, तर मसाला तसाही पण हा वायाच जाणार आहे। एवढा मसाला आपण खाऊ शकत नाही। तर आता याचे ना पराठे खूप छान होतात। याच्यामध्ये मेथी मसाला लोणचं होतं हे। तर मेथी आणि सोप, मोहरीची डाळ आणि शेंगदाणा तेल वगैरे सगळं मुरलेलं आहे याच्यामध्ये, आणि आंब्याची आंबट चव। तर हे लोणचं छान, पराठे ना हे छान लागतात चवीला। तर बघा, हा मसाला पण याच्यात टाकून घेते आहे। सगळं टाकून घेते आहे। बाकी मग दुसरं काही टाकण्याची याच्यात गरज नाही आहे। थोडंसं वाटत असेल तुम्हाला तर तिखट पण घालून घ्या। मी पण तिखट घालून देते आहे, कारण लोणच्यात तसे पण तिखट घातलेलंच होतं। आणि हे छान आता मिश्रण, मीठ घालून घेते आहे थोडंसं चवीला, कारण लोणच्यात पण भरपूर मीठ आपण घालतोच। मीठ घालून घेते आहे। आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, याला पण गंजाला मसाला आणि तेल खूप आहे गंजामध्ये, म्हणून मग मी आता याच्यातच ना मिक्स भिजवून घेते आहे। हे बघा, याप्रमाणे ना आता या गंजाचा पूर्ण मसाला मी याच्यामध्ये ना मस्त मिक्स करून घेतलेला आहे, फिरवून घेतलेला आहे हे पूर्ण पीठ याच्यामध्ये। याला भरपूरच तेल वगैरे होतं आणि मोहरीचा मसाला पण याच्यात लोणच्याचा भरपूर होता। आणि आधीचा पण मी मसाला वाटीत काढून घेतला होता, तो पण याच्यात घातलेला आहे। तर आता हे ना दुसऱ्या भांड्यात आता काढून घेते आहे आणि छान कणिक आता ही पाणी टाकून मळून घ्यायचं आहे हे पीठ। बघा, तर बघा, आता कणिक मळून घेतलेली आहे मी, थोडं थोडं पाणी टाकून घट्टच कणिक मळून घेतलेली आहे। आणि आता पराठा लाटून घेतलेला आहे। त्याला थोडं तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी, आणि आता थोडंसं ना तेल लावून घेते आहे। छोटे छोटे असे छान पराठे ना लाटून घ्यायचे। मस्त असे तेल टाकून ना, थोडं थोडं तेल टाकून पराठे खरपूस भाजून घ्यायचे। आपण पराठे तर नेहमीच करतो, तर हे असा मसाला जर उरला ना तर याचे हे पराठे ना खूपच छान चवीला लागतात।
वेगळ्याच चवीचे हे पराठे बनतात आणि मुलं पण आवडीने खातात. काही त्रिकोणी काही गोल असे पराठे ना टाकून द्यायचे. एक जाडसर पातळ जसे तुमच्या आवडीप्रमाणे पराठे ना छोटे छोटे छान लाटून घ्या. छान असा पराठा झालेला आहे. मस्त खमंग आणि असा कुरकुरीत हा पराठा होतो. तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल तर तांदळाचं पीठ पण टाका. सगळ्या प्रकारचे पीठ ह्याच्यात टाकून घ्या जेवढे पण तुमच्याकडे आहेत. तर बघा झालेले आहेत पराठे असे मस्तपैकी नरम झालेले आहेत. नरम आणि असे क्रिस्पी पण झालेले आहेत. वेगवेगळ्या आकाराचे असे बघा सुंदर वेगवेगळ्या आकारात पराठे. तर तुमच्याकडे मसाले उरले असतील ना तर नक्की पराठे हे ट्राय करा. चवीला फारच छान लागतात.